हेडिंग द्या. भारतीय थोडीशी प्रायमरी इन्फॉर्मेशन आपण लिहून घेऊयात पहिल्यांदा. राईट डाऊन. मॉन्सून हा शब्द मॉन्सून हा शब्द मौसिम मौसिम या अरेबिक शब्दापासून निर्माण झालेला आहे. मग पुढे लिहा. मौसिम या अरेबिक शब्दापासून. पुढे लिहा. मॉन्सूनचा अर्थ ऋतूनुसार वाऱ्याच्या दिशेमध्ये ऋतूनुसार वाऱ्याच्या दिशेमध्ये उलट होणारा उलट होणारा उलट उलट पद्धतीने त्या पद्धतीने वारा जात असेल तर रिव्हर्सल एक्झॅक्टली अपोजिट. पुढे लिहा. उष्णकटिबंधीय प्रदेश उष्णकटिबंधीय प्रदेश डॅश करून लिहा. 20 डिग्री नॉर्थ, 20 डिग्री साऊथ. या प्रदेशामध्ये सामान्यतः मॉन्सून अनुभवला जातो. पुढे लिहा. मॉन्सूनच्या उत्पत्तीचे कारण मॉन्सूनच्या उत्पत्तीचे कारण अजूनही गूढ आहे व अजूनही निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु काही काही थिअरीनुसार थिअरी म्हणजे सिद्धांत, काही सिद्धांतांनुसार
काही सिद्धांतांनुसार त्याचे स्पष्टीकरण देता येते. त्याचे मान्सूनची उत्पत्ती समजण्यासाठी पहिल्या मान्सूनची उत्पत्ती समजण्यासाठी खालील घटक महत्वाचे आहेत. हा पहिला आहे जमीन व पाणी यांचे असमान तापमान. हे असमान तापमान. ठीक आहे? हे आता कन्सेप्ट आठवा. आपण जो अरे वारे आणि मतलई वारे याच्यामध्ये शिकलेला आहोत आत्ताच. जमीन लवकर तापते आणि उशिरा तापते. म्हणजेच इथे तुम्ही जर हा एरिया पाहिला, ते मी डॅश करतोय, हे सगळं पाणी आहे. ओके. त्यानंतर इथे मी लाल रंगाने ड्रॉ करतोय. तर तिथे आपलं सामान्यतः विषुववृत्त आहे. ओके. त्यानंतर तिथे मी डॉटेड लाईन करत आहे. ते आपलं कर्कवृत्त आहे. आता आपण काय म्हटलेलं आहे सूर्याचे भासमान भ्रमण. ते सूर्य कुठून कुठे निघालाय? इक्वेटरकडून विषुववृत्ताकडून कर्कवृत्ताकडे निघाला. बरोबर? म्हणजेच काय तर या पूर्ण एरियामध्ये जिथे-जिथे जमीन आहे, ती जमीन पहिल्यांदा तापणार. बरोबर? आणि उशिरा तापणार. तर इथे हा जो एरिया तुम्हाला सगळा दिसतोय, हा जो एरिया तुम्हाला दिसतोय, तर हा जमिनीचा एरिया आहे आणि हा पहिल्यांदा तापणार. म्हणजेच कसलं क्षेत्र निर्माण होणार आहे? कमी दाबाचं क्षेत्र. तेच आपण म्हणू शकतो की या ठिकाणी लो प्रेशर तयार होणार आहे. तुलनेनं समुद्रावरती कसलं प्रेशर आहे? हाय प्रेशर आहे. बरोबर? जास्त दाब आहे. मग वारा कुठून कुठे वाहणार आहे? जास्त दाबाकडून कमी दाबात. तेच वारा समुद्राकडून जमिनीकडे वाहणार. मान्सून म्हणजे काय आहे? समुद्राकडून जमिनीकडे येणारा वारा. या वाऱ्यामध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त आहे. हे बाष्पच त्या भारतामध्ये पडतं. कशाच्या सोबत? पावसाच्या सोबत. ओके. तेच काय? तर पहिली ही गोष्ट आपल्याला माहिती असणं. तर लिहा सूर्याच्या स्थानानुसार सूर्याच्या स्थानानुसार ITCZ ITZ चे होणारे स्थलांतर ITCZ चे होणारे स्थलांतर. ओके. आता ITCZ म्हणजे काय? इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन हे आपण आधी पाहिलेलं आहे. तर याचा अर्थ काय? ज्यावेळेस आपण पृथ्वीचा विचार करतो, आपण वारे पाहिले होते, ग्रहीय वारे. याच्यामध्ये आपण व्यापारी वारे पाहिलेले आहेत. इथे काय होत असतं? व्यापारी वारे एकमेकांना मर्ज होतात, मिक्स होतात ITCZ मध्ये. तेच ITCZ
हा कमी दाब असणारा प्रदेश आहे, कमी दाब असणारं क्षेत्र आहे. तिथे 2 बाजूंनी वारे येतात आणि वर जनरली हा भाग कुठे असला पाहिजे? इक्वेटरच्या किंवा विषुववृत्ताच्या आजूबाजूला. पण जर सूर्य कर्कवृत्तावरती चाललाय, तर हा जो भाग आहे, हा पूर्ण भाग कर्कवृत्तावरती शिफ्ट होतो. तेच आपण असं म्हणू शकतो, की नवीन आय-टी-सी-झेड कुठे असणार आहे? तर असं असणार आहे. हे इथे. हे जे वारे आहेत, तर हे वारे त्या पद्धतीने इथे वाहतात. ओके. ॲक्चुअली कुठं असायला पाहिजेत? इथे. पण आता सूर्य इकडे गेलाय, म्हणून हा अख्खा झोनच वरती शिफ्ट झालेला आहे. ओके. याला म्हटलं जातं आय-टी-सी-झेडचे होणारे पुढे लिहून घ्या. तिबेटियन प्लॅटू, तिबेटियन पठार चे वाढणारे तापमान आता हा जो तुम्हाला एरिया दिसतोय, हे आहे तिबेटचे पठार. पठार म्हणजे कसा प्रदेश आहे? तुलनेने थोडासा वरती असणारा हा. जर तुलनेने वरती आहे, तर सूर्यप्रकाश जास्त पडणार, जास्त हीट होणार. त्यामुळे तापमान वाढणार. तापमान वाढलं की तिथे कमी दाबाचा प्रदेश निर्माण. पुढे लिहून घ्या. जास्त तापमानामुळे तिबेटच्या पठारावर कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो. शेवटचं लिहा. हिमालयाच्या उत्तरेकडील हिमालयाच्या उत्तरेकडील जेट स्ट्रीम ची होणारी जेट स्ट्रीमची होणारी जेट स्ट्रीम म्हणजे काय असतं? आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं. पुढे लिहा. 1686 मध्ये 1686 मध्ये एडमंड हॅले एडमंड हॅले याने मॉन्सून म्हणजे विस्तृत स्वरूपातील विस्तृत स्वरूपातील खारे वारे आणि मतलई वारे असे स्पष्टीकरण दिले. ओके. तर या एडमंड हॅलेचं म्हणणं काय होतं? उन्हाळ्यामध्ये नक्की काय होतं? तर सूर्य हा बऱ्यापैकी या ठिकाणी आलेला आहे. तर तापमान वाढलेलं आहे. म्हणजेच इथं कमी दाबाचा प्रदेश निर्माण झाला. तेच समुद्रामध्ये
जास्त दाबाचा प्रदेश आहे म्हणून वारा जो आहे हा या दिशेने वाहतो. एवढं सिंपल त्याने दिलं. त्याच्या विरुद्ध जर हिवाळ्याचा पार्ट आपण लक्षात घेतला, थंडीच्या प्रदेशामध्ये किंवा थंडीच्या सीझनमध्ये काय होणार आहे, तर सूर्य हा आता इक्वेटरच्या खाली आलेला आहे. म्हणजे विषुववृत्ताच्या पण खाली आलेला आहे. सूर्याचे स्थान तिथं आहे. अशा वेळेस काय होईल, हा जो प्रदेश आहे, जमीन, जमीन पूर्णपणे थंड असणार आहे. बरोबर? तर पाणी जे आहे हे तुलनेनं गरम असणार आहे. म्हणजेच इथे असणार आहे हाय प्रेशर, इकडे असणार आहे लो प्रेशर. त्यामुळं हवा जी आहे ती या पद्धतीकडे अरे वारे आणि मतले वारे हा जर कन्सेप्ट कळाला असेल, तर कलेच्या सिद्धांतानुसार मान्सून कसा आहे आपल्याला इझिली डाऊन. उन्हाळा डॅश करून लिहा. सूर्य कर्कवृत्तावर असल्याने कर्कवृत्तावर असल्याने तिथे कमी दाबाचे क्षेत्र हा, त्यामुळे जास्त दाबाचे क्षेत्र असणाऱ्या जास्त दाबाचे क्षेत्र असणाऱ्या समुद्राकडून वारे जमिनीकडे वाहू लागतात. यालाच आपण नैऋत्य मान्सून हिवाळा, हिवाळा, सूर्य विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे असल्यामुळे भारताच्या मध्य भागात जास्त दाबाचे क्षेत्र व इथून वारे इथून वारे कमी दाबाचे क्षेत्र असणाऱ्या समुद्राकडे वाहू लागतात. यालाच आपण परतीचा पाऊस किंवा
ईशान्य मान्सून आज आपण पाहू. ईशान्य मान्सून. ओके. येस, आजचा दिवस एवढं सफिशियंट ओव्हरलोड गरज नाहीये. आपण महत्त्वाचे कन्सेप्ट पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला होता वारे वारे आणि मतलई वारे. एकदा जमीन प्रतापते, थंड होते, पाणी उशिरा. त्यानंतर पाहिलं माउंटन ब्रीज आणि सी ब्रीज म्हणजेच पर्वतीय वारे आणि दरीय वारे. पर्वतांचा पृष्ठभाग तुलनेने लवकर दाबतो, दरी तुलनेने हे वाऱ्यांची नावं लक्षात ठेवताना अजून एकदा लक्षात घ्या, वारे जिथून येतात, त्या दिशेचं, त्या जागेचं नाव वाऱ्यांना दिलं जातं. ओके. त्यानंतर आपण आणखी काही वेगळी नावं पाहिली, जसं की लू पाहिलं आपण, नॉर्वेस्टर पाहिलं, तर कालबैसाखी पाहिलं. जनरली जोड्या लावा याच्यामध्ये ही 3 नावं दिली जातील आणि कुठल्या प्रदेशामध्ये हे वारे वाहतात हे विचारलं जाईल किंवा सिंपल सिंगल लाईन स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो. कालबैसाखी कोणत्या भागामध्ये आढळतात? हे भारतामध्येच वाहणारे वारे आहेत, त्याच्यामुळे इम्पोर्टंट आहे. त्या पद्धतीने भारतामध्ये वाहणारे हे लोकल आहेत, वारे स्थानिक वारे. त्याचप्रमाणे पूर्ण जगामध्ये पण असे वारे आहेत. ते आपण जेव्हा काही यू-पी-एस-सीच्या परीक्षांना त्याच्या खालच्या स्तराच्या परीक्षांना हे वारे विचारले जात नाहीत. लू, कालबैसाखी, नॉर्वेस्टर हे वारे याच्या आधी. त्यानंतर मान्सूनची उत्पत्ती, मान्सून शब्द कुठून डिराईव्ह झाला ते आपण पाहिलं. त्यानंतर त्यासाठी किंवा तो कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आवश्यक असणारे घटक आपण पाहिले. त्यानंतर एडमंड हॅले यांनी दिलेलं कन्सेप्ट किंवा थिअरी आपण पाहिली, की ज्याच्यामध्ये त्याने सांगितलं, भारतीय मान्सून म्हणजे इट इस नथिंग बट अन एक्सटेन्शन ऑफ लँड ब्रिज अँड सी ब्रिज. म्हणजेच वारे वारे आणि मतलई वारे यांचं विस्तृत स्वरूप म्हणजेच भारतीय मान्सून. हे जमीन, भारताचा भूभाग म्हणजे जमीन आणि त्याला आपण इंडियन ओशन म्हणतो, महासागर म्हणजे पाणी. तो उन्हाळ्यामध्ये वारा समुद्राकडून भारताकडे वाहतो. मध्ये वारा भारताकडून दक्षिणेकडे त्या एवढं लक्षात ठेवायचं आहे. वन मोर ही डायग्राम शॉर्टमध्ये काढून घ्या. इथं फक्त तुम्हाला अख्खा भारत काढायचा नाहीये. जस्ट इथे हा गुजरात दाखवा आणि असं एक त्रिकोणी टोक दाखवा. वरच्या बाजूला लो प्रेशर पॉइंट लिहा, खालच्या बाजूला सेम डायग्राम तिकडे अपोजिट काढायची आहे. गुजरात फक्त एवढाच दाखवा, त्रिकोण काढा.